मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी तेव्हापासून ब्लॉग बनवत आहे ना, तेव्हापासून ही आंबा तसे तसे हळूहळू मोठं मोठं होत आहे. आणि बघू शकता इथे एक तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं होतं. हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यू ब्लॉगमध्ये. तर गाईज तुम्ही बघू शकता आपल्या घरापुढचे झाड आहे ना, खूप मोठे झालेले आता. मला दाखवतो मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला मी दाखवलं. आता बघा काही पण लावून देतं घरचे. वांग लावलेले आता इथं बघा, इथं तिथं कांद्याचं आपली शेती छोटीशी तुम्ही बघू शकता. आणि इथं गवताच्या आणि इथं मोगरा लावलेलं आहे. आणि बघा पेरूचं झाड मोठं झालेलं आहे. हे झाड कशाचे कमेंटमध्ये सांगा पहा मित्रांनो. आणि इथं छोटासा निंबाऱ्याचं झाड आहे. आणि इथं नारळाचं आहे, केळीचं आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी तेव्हापासून ब्लॉग बनवत आहे ना, तेव्हापासून ही आंबा तसे तसे हळूहळू मोठं मोठं होत आहे. आणि बघू शकता इथे एक तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं होतं. हे बघा त्याच्या शेजारी आता काही लावून दिलेली पपई. तर काही बघू शकता तुम्ही पपई लावून दिलेली इथं तिथं. आणि आता तुम्हाला दाखवतो मी केळी. चला, पपई खूप मोठी झालेली आता, त्याची झाड उमलेली मित्रांनो. आणि तिथं कशी सावली बैल बसलेली आता फुटून दिलेले ते बघा, खूप मस्तपैकी बसलेले आता उन्हाचे गपचीक बसलेले. आणि ते बघू शकता तिथं हे टाईम झाले पळसाचं बुंदडा उमलंय बुंदड. हे बघा इथं मिलगरीचं झाड उमलेलं आहे. मित्रांनो, आपण आता बसलो इथं झाडाच्या सावलीमध्ये. घरात बसून खूप कंटाळा आला होता आणि बाहेर निघालो. मस्त आज सावलीत बसूया मस्त झाडाच्या. चांगली सावली नाही त्या निंबाऱ्यासारखी तुम्हाला मी मागच्या ब्लॉगमध्ये दाखवलेली होती गाईस तुम्ही ना. म्हणून आता वाजले 3. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग आहे ना छोटाच झालेला आहे. गाईच आज खूप ऊन लागत होतं म्हणून कंटाळा आला होता. नाही ना, आतापासून नेक्स्ट ब्लॉग बनवायच्या आधी ना सकाळीच ब्लॉग बनवत जावं लागेल मस्तपैकी, म्हणजे चांगला ब्लॉग होईल.